संदर्भात सोलापूरमध्ये घरगुती हिंसाचारावरून विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। टेंभुर्णीमधील महिलेला दीर आणि जाऊ यांच्याकडून ही मारहाण झालेली आहे। मारहाणीच्या घटनेनंतर चित्रा भोसलेंच्या शरीरावर मारल्याचे व्रण दिसतायत। मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा फाटल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर यापूर्वी त्यांचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ करण्यात आला होता आणि 2 वर्षांनंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिल्यानंतर नांदवण्यासाठी गेल्या होत्या। दरम्यान चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केलाय। यासंबंधी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही। जेव्हा त्याचा मुलगा घरी आला तेव्हा मुलाला त्याला दवाखान्यात जबरदस्ती घेऊन आला ते गपचूप। परत मी बाकी इलाज केला इथं आल्यानंतर पोलीस स्टेशन तक्रार पण दिली तर त्यांनी नॉर्मल तक्रार घेतली। त्यांना विष पाजण्याचा प्रयत्न केला ते 307चा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, त्यांनी 324चा केला। आणि तो जो आरोपी आहे निलेश लक्ष्मण भोसले हा वकील आहे। त्या वकील असल्याकारणाने त्याला थोडा सॉफ्ट कॉर्नर दिला जातो आहे आणि त्याची आता त्यांचं काय साठगाठ आहे ती माहीत नाही आपल्याला, पण खूप त्याला सपोर्ट केला जातो आहे पोलीस स्टेशनमधून। हे लग्न झाल्यापासून 20 वर्ष झालं चालू आहे। 4-4, 6-6 महिन्याला, वर्षाला ही एक वेळा नाही झालं, बरेच वेळा। पण आपली मुलगी नांदायची आहे म्हणून आपलं सहन करायचो आम्ही। काय काय कशामुळे मारायचे? काय पण कारण काढून मारायचं ते। अच्छा, हां, कशाचे पण कारण काढायचं। पहिलं हुंड्यासाठी होतं, 498चं झालं आणि मिटवून घेतल्यानंतर ते बंद झालं परत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, एकीकडे पुण्यातलं वैष्णवी हगवणे हिचं प्रकरण ताजं असताना सोलापुरात देखील अशीच काहीशी घटना समोर आलेली आहे, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर सोलापुरातील जे टेंभुर्णी शहर आहे त्यामध्ये ही घटना घडलेली आहे। चित्रा भोसले असे पीडित महिलेचं नाव आहे। गेल्या 19 वर्षापासून सदर जी पीडित महिला आहे त्यांच्या घरच्यांनी तिला त्रास दिला होता। मात्र 2014 मध्ये हुंड्या प्रकरणात 498 अंतर्गत हुंडाबळी अंतर्गत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातच त्यांच्या घरच्यांवर जे भोसले कुटुंबीय आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। मात्र 11 ते 12 मे रोजी सदर जी महिला आहे चित्रा भोसले हिला तिच्या धीर असतील किंवा जावा असतील यांनी चारित्र्याचा संशय असेल किंवा मुलांना शिकवण्याच्या म्हणजे धीर आणि जे जाऊ आहे त्यांच्या मुलांना काहीतरी शिकवते म्हणून मारहाण केली। मात्र ही मारहाण आपण बघितली तर अमानुष अशी मारहाण आहे। प्रत्येक म्हणजे शरीराच्या प्रत्येक अंगावर ही मारहाण केल्याचे चित्र दिसत आहे। आपण टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पण पाहू शकत असेल की जे ते वन आहे ते मोठे भीषण असे वन आहेत असंच म्हणावं लागेल। मात्र गेल्या 14 मे पासून हा जो गुन्हा आहे तो टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि 14 मे पासून ते आता 24 मे पर्यंत सदर जी महिला आहे ते कानाचं जे कान ज्या मारहाणीमुळे जे कानाचं नुकसान झालेलं आहे त्या कानाचा कुठेतरी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात येत आहे। मात्र असं असलं तरी आता पोलिसांनी अद्यापही जे 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अद्यापही अटक केली नाही। मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असं आहे की सध्या तरी 2 पथकं रवाना करण्यात आलेले आहे आणि जे वाढीव कलम आहे 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न यामध्ये ते ऍड करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता सदर पीडित महिलेला कधी न्याय मिळतो हे निश्चितच या महिलेला न्याय कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रीतम, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। ही मोठी बातमी 2 दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगन्ना उर्फ बसवराजूला सुरक्षा दलानं ठार केलं होतं। चकमकीच्या ठिकाणी बसवराजूची डायरी जवानांना सापडली आहे, त्यात त्यानं सहकाऱ्यांच्या नावाने संदेश लिहिलाय। आत्मसमर्पित माओवाद्यांचं पथक डीआरजी म्हणजे डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड याचा उल्लेख करण्यात आलाय। गंगन्नानं लाल रंगाच्या शाहीनं हे पत्र लिहिलंय, तुम्ही जिथे आहात तिथेच लपा, तुम्हा सगळ्यांना शोधून डीआरजी म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह फोर्स वाले मारून टाकतील असा उल्लेख गंगन्नानं केलेला आहे। तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना सोबत घेऊन डीआरजीची 2008 साली स्थापना करण्यात आली होती। या डीआरजीची मोठी दहशत गंगन्नाच्या मनात होती हे त्याच्या डायरीमधून निष्पन्न झालंय।